तुम्ही ती म्हण तर ऐकली असेल की दुष्काळात 13वा महिना. तसंच आज माझ्यासोबत झालं. आज जेवायला घरी कोणीच नव्हतं म्हणून स्वयंपाकात फक्त चपाती केली आणि माहीसाठी खिचडी भात आणि राहिला तर सॅरलॅक देणार होते आणि माझ्या एकटीपुरतं कुठं भाजी बनवत बसू म्हणून चपातीसोबत चटणी खाणार होते आणि हे मला फार आवडतं आणि खूप दिवसानंतर खात होते आणि जेवायलाच बसले तेवढ्यात मनोज आला आणि म्हणायला लागला की आज कॅन्टीनमध्ये नाही जेवलो तर मला जेवायला दे, खूप भूक लागली आहे. आता चपाती तर फक्त माझ्यापुरती बनवली होती आणि ती आमच्या दोघांना पुरली नसती म्हणून दुकानातून पाव घेऊन आले आणि बसलो जेवायला. आज ना मला खूप वाईट वाटलं मनोजचं. त्याला ते खायला आवडलंही असेल पण मला त्याला ते खाताना पाहून वाईट वाटत होतं. पण चुकी त्याचीच होती. तो जर मला म्हणाला असता की मी घरी येणार आहे जेवायला तर मी काहीतरी बनवलंच असतं. असो दुपारी तसं जेवण केलेलं पाहून वाईट वाटलं म्हणून संध्याकाळी त्याला स्वीटकॉर्न चाट करून दिला. मग कुठं मनाला बरं वाटलं आणि त्याला काहीही दिलं ना खायला त्याचं फक्त खायचं काम चालू होतं. मग असं नाही की तिने दिलंय करून तिला म्हणावं की खा बाई एकतरी घास ह्यामधून, पण तसं काही नाही. आणि रात्रीच्या टायमिंगला ह्या बापल्या की ना काय झालं होतं काय माहिती, उगाच माझ्याकडे बघून हसत होते. तर असा होता आमचा आजचा दिवस. जय माता दी.